संभाजीनगर गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनानं रविवार दिनांक 19 जुलै रोजी गंगापूर तालुक्यातील ढोरगाव येथील एका पान सेंटरमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाल्याचा साठा करून विक्री व पुरवठा केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 5,22,670 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाला जप्त केला। अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी प्रज्ञा प्रमोद सुरसे यांच्या फिर्यादीवरून सिराज सय्यद, सोयल सय्यद दोघे राहणार सिल्क मिल कॉलनी संभाजीनगर, प्रभाकर किसन साळुंके राहणार लिंबे जळगाव तालुका गंगापूर, मुक्तार सय्यद राहणार ढोरेगाव तालुका गंगापूर, अशरफ अहमद मिर्झा राहणार भारतनगर वाळूज तालुका गंगापूर अशी आरोपींची नावे आहेत। 5 जणांविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 375/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाल्याची विक्री, साठवणूक व पुरवठा केल्याचं निदर्शनास आलं। गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस हवालदार VL पाखरे यांनी केली। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 मधील विविध कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे। ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसाळ, पोलीस उपनिरीक्षक लहू घोडे, पोलीस हवालदार शिवानंद बनगे, सचिन सोनार, विजय धुमाळ, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात आणि पोलीस चालक शिवाजी मगर यांच्या संयुक्त पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस करत आहेत। लिंबे जळगाव परिसरातून प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाला व गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा करून त्याची जिल्हाभर विक्री व पुरवठा केला जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे।